पण काय मम्मीने असा वाढत नाही ना, चल रे चल. पप्पा काय सकाळी 6:30ला त्याला पटके दिलेले हां. मग मी गेलो त्याला सोडवायला स्कूलला. बोलवलं 9ला पोचलोय आणि आता यांचं काही तयारी नाही. निवडणूक सर्वात जास्ती मनावर घेतली ती आमच्या स्वरानी. तर दोन्ही उमेदवारांचा प्रचार करतोय तो. दाखव बाळा कोण दोन उमेदवार आहेत. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर चला आता आज जायचं शूटला. एक 4-5 तासाचं मीटिंगचं शूट आहे. तर घेतो कॅमेऱ्याची बॅग भरून आणि पटकन निघूयात, कारण आता उशीर होईल नाही तर चला जवळच जायचं आपल्याला. निघूयात चला मग आता. चला तर मग आता निघू आपण. जवळच जायचं आहे त्याच्यामुळे काय धावपळ नाही जास्त. डायरेक्ट पोचू तिथं पोचल्यावरती भेटूयात आपण. मग पोचलो आपण लोकेशनला. आपले नंदू भाऊ इथं शूट आज काहीतरी डायनिंगला मीटिंग आहे त्यांच्या समाजाच्या. तर चला बघूयात काय नाही आहे. सकाळी निघतील तर बघूया. याच बाजूने वरती जाऊ. इकडनं चालू असेल तर ठीक, नाही तर जावं लागेल मागणं. मग बहुतेक मागणं चालू. चल बोलवलं 9ला पोचलोय आणि आता यांचं काही तयारी नाही. असं करतात मला तेच कळत नाही. एक तास आधी बोलून ठेवतो. हो आता काय आलोय तर आलोय. आता काही पर्याय नाही आहे. ठीक आहे घेऊयात आपण. थांबू आता, कॅमेरा सेट करून घेऊ आपण आणि बघू आता कधी चालू होतं आहे काय. स्टार्ट व्हायला बराच वेळ होता. म्हणजे कॅमेरा सेट करून आधी नाश्ता करून घेऊया. मग घेतला मस्तपैकी नाश्ता. थोडंसं ते पत्रिका लिहायचा कार्यक्रम आहे काहीतरी कच्ची समाजाचा. चला मग बसू आता निवांत. रेडी झाले की घेऊयात मग. त्यांचा जो समाज आहे कच्ची समाज, जैन कच्ची समाज, तर त्यांचं मंदिर बनतं आहे मुंबईमध्ये बांधलं आहे. तर त्याची जी पूजा आहे आता हे सर्वांना इन्व्हिटेशन आहे. आता हे प्रत्येक शहरामध्ये अशी पूजा असणार आहे आणि त्या दिवशी त्या कार्यक्रमाला हे सर्वजण उपस्थित राहणार तिथे. छान असं नियोजन असतं खरंच. यांच्या समाजाने सर्व नियोजन पद्धतशीर केलेलं आहे. म्हणजे फायनान्शियल खेळ, मेडिकल, सगळ्या बाबतीत हे एकमेकांना सांभाळून जातात आणि मस्त नियोजन चाललं त्यांचं. आता मग काय कार्यक्रमाला झाला सुरुवात. छान असं नियोजन चाललं त्यांचं. मुलांना एन्जॉयमध्ये. त्यांचा पत्रिका लिहायचा कार्यक्रम पार पडला आहे. आता काय किरकोळ मारकोळ असेल, आता काय जेवण वगैरे चाललं आहे आणि थोडेफार दुखतो. आता असं चाललं. घेऊयात कवर करूयात आपण. आहे ते चालले ते. आता नेमकं बसलो जेवायला. आता एवढे आयटम कधी वाढणार आणि कधी जेवणार काय माहिती. आता 10 मिनटं झालं समोर ताट आले. एवढे आयटम आहेत की काय वाढतोय काय नाही काय कळतं. तर काय मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि आता करूयात आपण पॅकअप, कारण झाले आता शूट कंप्लीट आपलं. आता आवरून घेऊ. दादा जाणार आहे मुंबईला. ते सरांचं काम होतं जे मुंबईची टीम त्यांचं, त्यांना जरा बरं नाही आहे. फोन करू आपण करूयात पॅकअप. चला आता मग काढू गाडी आणि निघूयात आता घरी. अहमदकडे जाऊ फक्त. चला. निवडणूक सर्वात जास्ती मनावर घेतली ती आमच्या स्वरानी. तर दोन्ही उमेदवारांचा प्रचार करतोय तो. दाखव बाळा कोण दोन उमेदवार आहेत. उभं कर उभं त्यांना. लाव ताकद. इकडचं पण उभं कर. दोन्ही वेगळ्या पक्षातले उमेदवार आहेत आणि आमचा स्वरा फुल सपोर्ट करतोय त्यांना. असा आपला स्वरा काय आपण स्टाईल नको. एक कमळ लावले, एक बॅट लावली. स्वराच आहे स्वरा. चला आलो घरी आता. तर डेटा कॉपी करून घेऊ आणि आराम करूयात जरा. मग एडिटिंगला बसायचं ते. तर सकाळी रुद्रची झाली मजा. आज उठायला लई त्रास देत होता, पण काय मम्मीने असा वाढत नाही ना, चल रे चल. पप्पा काय सकाळी 6:30ला त्याला पटके दिलेले हां. मग मी गेलो त्याला सोडवायला स्कूलला. अरे स्पायडरमॅनचा भाऊ आहे तो, छोटा स्पायडरमॅन. अरे हड्डियों का ढांचा.
हड्डी उकडाच्या. मग काय रुद्र आणि मी निघालोय संध्याकाळी दिवाबत्ती करून रुद्राला स्वेटर आणि स्कूलचे शूज आणण्यासाठी. कारण अचानकच 6 महिन्यात रुद्राचं अंग वाढले, पाय वाढले, त्याला काही स्वेटर आणि शूज बसत नाही आता, असतंही असा. चला जाऊयात आता. रुद्र काय बोलणार आहे का तू? नाही आज मला. जय शंकर महाराजांना बाहेरनं नमस्कार करून आपण निघूयात आता. तर आम्ही पोचलो इथं, पण आज सोमवार आहे आणि नेमकं दुकान बंद. तसं आहे, या दुकानाचा काय उपयोगच नाही, कारण इथं काहीच भेटत नाही. शाळेचे कपडे घ्यायला आलं तर शाळेचे कपडे भेटत नाही, स्वेटर घ्यायला आलं की स्वेटर संपलेले असतं. स्कूलनी पण एकदम असं आहे ना, या दुकानाला काय आहे का नाही, काय क्लायंटचं कस्टमरचं पॅरेंटचं काय घेणं देणंच नाही. असं भंगार दुकान एक नंबर. चला जाऊ द्या आता, शूज बघूयात आपण. तर रुद्र म्हणे पप्पा एवढे तुम्ही का बोलले, काही का नाही, पण एवढं बोललं पाहिजे. काय भेटतं का तुझ्या स्कूलचं इथं? काहीच नाही काय भेटत. किती वेळा चक्कर मारले आपण. तर चला आता शूजचं बघूयात आता आम्ही शूजच्या दुकानात पण पोचलो. तर एक दुकान जिथं लास्ट टाईम घेतला ते बंद होतं. दुसऱ्या दुकानात 10 मिनटं आम्ही थांबलो आणि काका फोनवरच बोलत होते. आणि तिसऱ्या दुकानात गेलो तर काकांनी एवढ्या मोठ्या साईजचा शूज आणला. रुद्र त्याची 2 पायच बसतील त्याच्यात. आता बघून आयला जर तिथं आम्हाला जायचं नाही, आता त्या दुकानात आम्हाला जावं लागणार आहे. शक्यतो मी त्या दुकानात जायचं टाळतो. पण आता बघू, आता गरज रुद्राला शूजचे म्हणल्यावर आता बघू तिथं भेटतोय का. चलो काय मग रुद्राला घरी सोडलं आणि मग आली वनिता मी आलो खाली. मग आता उद्या गोबीची भाजीसाठी तर मस्तपैकी आम्ही गरमागरम इराणी चहा आणि बन मस्का खाल्ला. आता रुद्राला सोडून, आता रुद्राने ब्लॉग बघितला तर ठीक, आता त्याला नाही कळणार की आम्ही बन मस्का खाल्लाय. चला आता जाऊ बालाजीनगरमध्ये घेऊयात भाजी उद्यासाठी. आता भाजी राहिली साईडला, मग त्याचं बघा काय चाललं. असं करत करत त्या भाजीवालीची बोरं संपवायची. कशी बोरं खाते, आता संपवती का काय बोरं. आलो भाजी वगैरे खरेदी करून मी आणि वनिता. तर आता करूयात जेवण करून घेऊयात. आता खूप भूक लागली, 9 वाजले यायला. चला तर मस्तपैकी जेवण करून झालं. मस्त आईने केली ती मुगाची भाजी आहे, मग भाजी आणि भात खाल्ला. आता वनिताचं पण झालं, शंकरगीता वाचून झाली आणि आता ती आवडते महाराजांचं. सध्या आता महाराजांचं नियोजन तिच्याकडंच आहे छोटं मोठं. चला आजच्या ब्लॉगला आपण करूया तिथं समाप्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. उद्या पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत, नवीन दिवसासोबत. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद सर्वांना.